दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज के विरोध में तथा केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार की ओर से बुधवार को उल्लासनगर में रास्ता रोको आंदोलन किया गया। आंदोलन का नेतृत्व पार्टी के प्रदेश प्रवक्ता महेश तपासे और शहर अध्यक्ष सीमा आहूजा ने किया। इस दौरान पुलिस ने प्रदर्शनकारियों को हिरासत में ले लिया। बुधवार दोपहर कल्याण करजत राज्य मार्ग पर स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक में पार्टी कार्यकर्ता एकत्र हुए और केंद्र सरकार, दिल्ली पुलिस तथा केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के खिलाफ नारेबाजी की। इसके बाद कार्यकर्ताओं ने सड़क पर बैठकर रास्ता रोको आंदोलन किया, जिससे कुछ समय के लिए यातायात प्रभावित हुआ और सड़क पर वाहनों की लंबी कतारें लग गईं। इस अवसर पर प्रदेश प्रवक्ता महेश तपासे ने आरोप लगाया कि जंतर मंतर पर छात्र शांतिपूर्ण ढंग से प्रदर्शन कर रहे थे, लेकिन दिल्ली पुलिस ने उनके साथ अमानवीय व्यवहार करते हुए लाठीचार्ज किया। उन्होंने कहा कि सरकार को छात्रों की मांगों पर बातचीत करनी चाहिए थी, न कि बल प्रयोग करना चाहिए था। वहीं शहर अध्यक्ष सीमा आहूजा ने कहा कि जब तक केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते, तब तक पार्टी का आंदोलन जारी रहेगा। उन्होंने कहा कि छात्रों के साथ हुई कथित घटना के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लोकतांत्रिक तरीके से अपना आंदोलन जारी रखेगी। प्रदर्शन के दौरान पुलिस ने स्थिति को नियंत्रित करते हुए आंदोलनकारियों को हिरासत में लिया। बाद में यातायात को सामान्य कर दिया गया। मोदी सरकार जब भी करती है, मोदी सरकार जब भी आगे करती है, मोदी सरकार जब भी करती है, मोदी सरकार जब भी करती है, आगे करती है, मोदी सरकार देना होगा, लड़के लेंगे, प्यार से लेंगे, लेके रहेंगे, मर मिट जाए, देना होगा, लेके रहेंगे, हक हमारा, लेना होगा, प्यार से लेंगे। यांचा राजीनामा व्हावा या दृष्टिकोनातून आंदोलन आहे। हा आंदोलन जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत असली तरी जंतर मंतरला ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे। आणि माझी विनंती आहे की आज काही जरी झालं आम्ही उठणार नाही, आम्हाला तुम्ही टाकणार नाही, आम्हाला आम्ही उठणार नाही। काल देशाच्या लोकसभेच्या विरोधी पक्षावर जे झालं ते आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रातले युवक, देशातले युवक, पंजाब मधले युवक पद्धतीने पोलिसांचा लाठीचार्ज सहन करतायत, आम्ही एक पालक म्हणून, कारण आमची मुलं त्या वयाची आहेत, एक पालक म्हणून या संघर्षात उतरणार आहोत। उद्या 25 तारखेला कल्याणमध्ये सामान्य नागरिकांनी हाक दिलेली आहे, त्याच्यामध्ये देखील पालक, आजी आजोबा मोठ्या प्रमाणात उतरणार आहे। आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलेलं आहे। याला नंतर भव्य स्वरूप अजून येणारच आहे। हे आंदोलन फक्त आणि फक्त मार खाल्लेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुष अत्याचार केला त्याच्या विरोधामध्ये, आणि सोनम वांगचुक यांनी जे उपोषण केलं त्याच्या समर्थनार्थ आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागायचा या दृष्टिकोनाचे आंदोलन आहे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की राजीनामा द्या, राजीनामा द्या। आज हे आंदोलन आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी करतोय, त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे। खरोखरच त्यांच्या आई वडिलांची मेहनत, त्यांची मेहनत सगळ्यासाठी जबाबदार आहे मोदी सरकारने काय केलं? आज 22 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे। त्या अन्यायासाठी आज हे आंदोलन केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाय आम्हाला, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही। मोदी सरकारने काय केलंय? सरकारला रस्त्यावर आणलंय, आता विद्यार्थ्यांना सुद्धा मार खायला लावलंय। सरकार कुठे आहे? काय करतंय सरकार?
करती है जय विजय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय इनका पता कड़वा है आंदोलन करण्यात आल्याशिवाय रस्ता रोको करण्यात आलेला काय झालं? असं आहे की देशाच्या तरुणांवर, निष्पाप युवकांवर माणूस लाठीचार्ज केलाय. ही मुलं आमची आहेत, आमच्या मुलांच्या वयाची ती मुलं आहेत. आणि ज्या पद्धतीने नीटच्या पेपरमध्ये भ्रष्टाचार झाला, नीटची पेपर फुटी झाली, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहे. या सरकारला साधं एका मंत्र्याचा राजीनामा घेता येत नाही, याच्यापेक्षा वाईट हे सरकार वागू शकत नाही. त्याच्यामुळे एवढीच आमची विनंती आहे की या सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने लाठी झाला तो अयोग्य होता. आज फक्त मुलं जंतर मंतरला आहेत, आता त्या ठिकाणी मुलांचे आईबाप देणार, मुलांचे आजी आजोबा देखील येणार असेल. या सर्व ठिकाणी आता मुलांचे पालक रस्त्यावर उतरणार आणि त्या पालकांच्या माध्यमातून आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून सरकारला जागृत करण्याचं काम आहे. पोलिसांना आमची विनंती आहे की तुम्ही आमचं बघू शकतात, परंतु आम्हाला तुमच्या मुलांची देखील काळजी आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावर केसेस केल्या तरी चालतील. हे आंदोलन आता इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे. इंग्लंडला, लंडनला आंदोलन झालं, कॅनडामध्ये आंदोलन झालं, न्यूझीलंडमध्ये आंदोलन झालं. आता अभिजित दिपके याची व्याप्ती फक्त महाराष्ट्र नाही, फक्त जंतर मंतर नाही, तर पूर्ण देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर व्याप्ती वाढलेली आहे. हे आंदोलन युवकांचं आहे, युवकांच्या भवितव्यासाठी आहे. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें.